या बातमीचे प्रायोजक आहेत सोनारसिद्ध ट्रेडर्स। आमच्याकडे सर्व बिल्डिंग मटेरियल होलसेल दरात मिळेल। प्रोप्रायटर रमेश बुरुंगले। मोबाईल नंबर 9764410298 आणि यांचा पत्ता आहे मरवडे येड्राव रोड, मरवडे, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर। नमस्कार, DT न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी नागनाथ पुजारी। मी प्रवासी दिगंताचा या मालिकेअंतर्गत आजचा हा भाग पहिला आणि या भागामध्ये आपण विविध क्षेत्रातील म्हणजेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील जे प्रवासी आहेत, ज्यांच्या आयुष्यातील खडतर अशा प्रवासातून ज्यांनी आपलं एक वेगळेपण या ठिकाणी निर्माण केलेलं आहे, अशा विविध मान्यवरांचं आपण या ठिकाणी मुलाखतीचा कार्यक्रम घेणार आहोत। तर आजच्या या पहिल्या भागामध्ये आपण असं म्हटलं जातं की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः असे आपल्या श्री संत दामाजी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर नवनाथ जगताप सर यांच्या संघर्षमय कथेतून आपण या ठिकाणी एक प्रयत्न करणार आहोत। प्रथमतः मी अभिनंदन करतो सर आपलं की आपल्याला नुकतीच मराठवाडा विद्यापीठाची PhD पदवी बहाल करण्यात आली, त्याबद्दल आपलं अभिनंदन सर। नमस्कार सर, पहिला प्रश्न, आपल्याला डॉक्टरेट ही पदवी मिळाली तर आपली जी भावना आहे ते आपल्या शब्दात व्यक्त करावी। खूप मोठं स्वप्न होतं आयुष्यामध्ये। या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सर्वात मोठी डिग्री विद्यावाचस्पती ह्या डिग्री संपादन करण्यासाठी गेल्या 4-5 वर्षापासून मी प्रयत्न करत होतो। 2017ला माझं रजिस्ट्रेशन झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद या ठिकाणी, आणि कामाला सुरुवात केली। माझे वर्गमित्र मला गाईड म्हणून मिळाले। तुळजापूरचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर या ठिकाणचे हिंदी विभाग प्रमुख विनय चौधरी यांची गाईडशिप मला मिळाली आणि दोघांच्यामध्ये चर्चा करून आम्ही विषय एक निवडला, 21वीं सदी की मराठी और हिंदी कविता में दलित संवेदना तुलनात्मक अध्ययन। दलित संवेदना मराठीमध्ये कवितेच्या माध्यमातून जास्त प्रकट झालेत की हिंदीमध्ये कवितेच्या माध्यमातून दलित संवेदना जास्त प्रकट झालेत, याचा आम्ही तुलनात्मक अभ्यास करण्याचा प्रयत्न या प्रबंधामधून केलेला आहे। आणि याच्यामध्ये हिंदी आणि मराठीमध्ये ज्या कविता दलितांचं चित्रण करणाऱ्या 21व्या शतकामधल्या आहेत त्या सर्व कविता याच्यामध्ये अभ्यासामध्ये मी घेतल्या आणि त्याच्यामध्ये दोन्ही भाषांमध्ये दलितांचे झालेले जे संवेदनाचा जे उल्लेख आहे तो या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे। निश्चितपणाने सर, ही होती सरांची विद्यावाचस्पती मिळाल्याबद्दलची भावना। मात्र त्या अगोदर जे जन्मापासून ते आत्तापर्यंतचा जो संघर्ष आहे याचं कुठंतरी याच्या पाठीमागे फळ असतं। मग त्यांचा नेमका संघर्ष काय आहे किंवा त्यांची लहानपणाची पार्श्वभूमी काय आहे किंवा त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी काय आहे याचे देखील या ठिकाणी आपण जाणून घेणं महत्त्वाचं वाटतंय। म्हणून मी सरांना विचारतो की सर, आपली नेमकी लहानपणापासूनची किंवा आपलं मूळ गाव, आपली पार्श्वभूमी किंवा आपलं कुटुंब कुठलं याबद्दल आपण सांगावं। माझं मूळगाव इनगोदा, तालुका परांडा, जिल्हा उस्मानाबाद। तसा माझा जन्म एका सामान्य कुटुंबामध्ये, वडील निरक्षर होते, आई साक्षर होती, त्यावेळेची 7वी पास झालेली। माझ्या यापर्यंतच्या शिक्षणाचा जो प्रवास आहे तो प्रवास माझ्या आईच्या मार्गदर्शनामुळे झाला, कारण आई थोडीशी सुशिक्षित होती आणि आईनं आपल्या मुलांना शिकवण्याचा एक संकल्प केला होता, तो संकल्प तिचा पूर्ण झाला। माझं प्राथमिक शिक्षण गावामध्येच जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं। ग्रॅज्युएशनचं शिक्षण माझं पूर्ण माढ्यामध्ये झालं। रयत शिक्षण संस्थेचं कॉलेज आहे, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज माढा। माढ्यामध्ये
कमाव व शिका या योजनेमध्ये काम करून वसतिगृहामध्ये राहून BAची पदवी पूर्ण केली. त्याच्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी शिवाजी महाविद्यालय बार्शी जगदाळे मामांची संस्था या संस्थेमध्ये MAची डिग्री माझी पूर्ण झाली. आणि MAची डिग्री पूर्ण झाल्यानंतर त्यावेळी B.Ed किंवा D.Ed या दोन्ही कोर्सेस करत मुलांचा जास्त ओढा असायचा. आणि त्यावेळेला B.Ed आणि D.Ed झालेली मुलं लगेच नोकरीला पण लागत होती. तशी तुलना केली तर आज MBBSला ॲडमिशन मिळणं हे जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच त्यावेळेला B.Edला किंवा D.Edला ॲडमिशन मिळणं हे महत्त्वाचं होतं. आणि MAची उपाधी मिळाल्यानंतर 1 वर्ष गॅप पडला होता. त्या कालावधीमध्ये शेजारच्याच हायस्कूलला शेळगावच्या हायस्कूलमध्ये 1 वर्ष नोकरी केली मी अनुभवासाठी. आणि त्या अनुभवाचा मला पुढं फायदा झाला. 3% मार्क्स त्याचे मिळाले. आणि माझा पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये 1993ला B.Edसाठी आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय गारगोटी या ठिकाणी माझा प्रवेश निश्चित झाला. आणि B.Edला प्रवेश निश्चित झाला म्हणजे आपलं आयुष्य सेटल झालं अशा प्रकारची एक भावना त्यावेळेला निर्माण झाली होती. B.Ed पूर्ण झालं. आणि B.Ed पूर्ण झाल्यानंतर आपल्या श्री संत दामाजी महाविद्यालयाची जाहिरात वर्तमानपत्रामध्ये त्या कालावधीमध्ये वाचण्यात आली. आणि त्या जाहिरातीमध्ये हिंदी विषयाची पूर्णवेळ जागा ओपनसाठी असल्यामुळं मी B.Ed करत असताना या जाहिरातीच्या अनुषंगानं ॲप्लिकेशन केलं. आणि योगायोगानं ॲप्लिकेशन केल्यानंतर लगेचच मला इंटरव्ह्यूसाठी कॉल आला. कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी या ठिकाणी येण्यासाठी नाही किंवा या मंगळवेढ्यामध्ये कुठलीही कसली ओळख नसताना अचानक कधीही मंगळवेढ्याला पहिलं कधी आलेलो नसताना इंटरव्ह्यूच्या निमित्तानं मुलाखतीच्या निमित्तानं पहिल्यांदा मंगळवेढ्याला येण्याचा योग आला. आणि त्यावेळी मी पुन्हा चेटजींचं स्मरण करतो. रतनचंदजी शिवलाल शहा हे संस्थापक होते. आणि त्यांच्या समक्ष मुलाखती आमच्या पूर्ण झाल्या. जवळजवळ 45 मिनिटं सेठजींच्या समोर सेठजींच्या उपस्थितीमध्ये माझी मुलाखत झाली. पूर्ण दिवस त्याच्यामध्ये गेला. आणि शेवटी जाताना मी म्हटलं सरांना की सर आता खूप वेळ झालेला आहे, मला जायचं पण दूर आहे, मी जातो. त्यावेळेचे आमचे विभाग प्रमुख दुरुकर सर होते. दुरुकर सर म्हणले सर तुम्ही थोडंसं थांबा, शेवटपर्यंत निकाल ऐकून जावा. आणि त्यानंतर थोडंसं थांबून सगळ्या मुलाखती संपल्या. आणि रात्री 9च्या दरम्यान विभाग प्रमुख दुरुकर सर मीटिंगच्या हॉलमधून बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं की नवनाथ रघुनाथ जगताप आपलं 1 नंबरनं सिलेक्शन झालेलं आहे, फर्स्ट प्रेफरन्स आपल्याला देण्यात आलेला आहे आणि आपण महाविद्यालयामध्ये लवकरच 2-4 दिवसामध्ये रुजू होऊ शकता. तर ह्या प्रकारचा हा प्रवास महाविद्यालयापर्यंतचा माझा असा झालेला आहे. निश्चितपणाने सर आपण आपल्या मनोगतानं सांगितलं की वडील निरक्षर होते आणि आईच्या मायेचा पदर आणि बापाच्या कष्टाची चादर आपल्या पाठीशी होती, म्हणून आपल्याला पहिल्याच प्रयत्नामध्ये या ठिकाणी दामाजी महाविद्यालयामध्ये आपली निवड करण्यात आली. मात्र सर या ठिकाणी संतांची आणि पुण्यवंतांची भूमी मंगळवेढ्याला संबोधले जाते आणि या महाविद्यालयामध्ये असे प्राध्यापक आहेत की ज्यांनी महाराष्ट्रभर नाव कमावलं. त्यामध्ये आवर्जून सांगावंसं वाटतं प्राध्यापक सुरेश शिंदे सर यांचा सहवास तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात लाभला आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला कितपत आणि कशा पद्धतीनं झालं? सुरेश शिंदे सर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होते आणि सुरेश शिंदेंच्यामुळं आपले श्री संत दामाजी महाविद्यालयाची पण प्रसिद्धी अगदी महाराष्ट्रभर झाली. सरांच्याबरोबर काम करण्याचा मला अनेक वर्ष योग आला, काम करण्याची संधी मिळाली. सर मराठी विभाग प्रमुख म्हणून काम पाहत होते. काही वर्ष सरांनी शेवटी प्राचार्य पदावरती सुद्धा काम केलं आणि सरांचं वक्तृत्व खरोखरच समोर बसलेल्या माणसाला कितीही वेळ सरी बसून राहिले तरी ते कंटाळवाणं वाटत नव्हतं. अशा प्रकारचं त्यांचं वक्तृत्व असायचं, त्यांचं मार्गदर्शन मिळायचं आणि अशा या महान विभूतीच्या संपर्कामध्ये काम करण्याचा योग मला दामाजी महाविद्यालयामध्ये मिळाला आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा
माझ्या जीवनामध्ये खरोखरच खूप मोठा उपयोग झालेला आहे. म्हणजे तुम्हाला असं गावाकडची आठवण यावी अशी सुरेश शिंदे सरांनी जाणवून दिलं नाही. कारण त्यांचीच एक ओळ आहे सर की तू आबाळाच्या पाठीवर तू चांदण्याचं पीक घे, पण भूक लागल्यावर भाकरीसाठी गावाकडल्या घरी ये. असं गावाकडे जाण्याचा योग आणि इथला असं वेगळं पण काय जाणवते का सर? नाही, वेगळं पण आहेच की. शेवटी गड्या आपला गाव बरा म्हटल्यासारखं आपण ज्यावेळेस बाहेर आपलं करिअर करण्यासाठी येतो आणि संपूर्ण आयुष्य ज्यावेळेस आपलं सेटल होतं त्यावेळेस या सेवेमधून निवृत्त झाल्यानंतर आपल्याला एकमात्र आपला आसरा आपल्या गावाचाच असतो. आणि त्याच्यामुळं शेवटी प्रत्येक व्यक्तीला बाहेर संपूर्ण जग फिरल्यानंतर आपल्या जीवनाच्या शेवटच्या क्षणी आपल्या गावामध्येच विसावा घ्यावा असा वाटतो. त्याच्यामुळं गाव हे सर्वात महत्त्वाचंच जीवनामध्ये असतं. यांच्याबरोबर आणखीन सहकारी प्राध्यापकाबद्दल काय सांगावंसं वाटतं? खूप प्राध्यापकांचं सहकार्य मला मिळालं, खूप प्राध्यापकांचं मार्गदर्शन मिळालं. आमच्या महाविद्यालय स्थापन झाल्यापासूनचे जे जुने प्राध्यापक होते त्याच्यामध्ये सांगायचं म्हटलं तर इतिहास विभाग प्रमुख म्हणून काम केलेले, प्राचार्य म्हणून काम केलेले सावंत सर, त्यांचं खूप मोठं योगदान महाविद्यालयामध्ये आहे, आमच्या जीवनामध्ये त्यांचं योगदान आहे. त्याच्यानंतर सध्या कार्यरत असलेले प्राचार्य डॉक्टर NB पवार सर, प्रोफेसर डॉक्टर NB पवार सर, हे सुद्धा आमच्या जीवनामध्ये त्यांनी एक नवीन कलाटणी आमच्या जीवनाला मिळवून दिली. माझ्या सर्व्हिसमध्ये अनेक चढ उतार होते आणि हे चढ उतार स्वतः डॉक्टर NB पवार सरांनी पाहिले आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये या माझ्या सर्व्हिसमध्ये थोडंसं स्थैर्य मला मिळालं. पवार सरांनी खूप मदत केली. शिंदे सरांचं आपण नाव घेतलं. पुन्हा पॉलिटिक्स विभागाचे प्रमुख होते खंडागळे पाटील, ते पण फाउंडर मेंबर या कॉलेजचे होते, त्यांचंही खूप मार्गदर्शन या ठिकाणी झालं. आमचे हिंदीचे विभाग प्रमुख दुरुपकर सर होते, त्यांनीही माझ्या या जीवनाच्या जडणघडणीमध्ये खूप मोठी मदत केली. त्याच पद्धतीनं मराठीचे विभाग प्रमुख माये जगताप आणि त्यावेळेचे प्राचार्य, त्यांनी माझ्या कौटुंबिक जीवनाची जडणघडण माये जगताप यांनी केली. माझ्या विवाहाचा सर्व जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच माझा विवाहाचा हे कार्य संपन्न झालं आणि अशा पद्धतीनं सर्वच लोकांचं, मला जुन्या लोकांचं सहकार्य मिळालं, त्यांचं मार्गदर्शन मिळालं. यांच्याबरोबरच आपल्याला खोत सरांच्या काय, म्हणजे त्यांच्याबद्दल काय सांगावंसं वाटतं का? खोत सर आणि शिंदे सर आमच्या महाविद्यालयामध्ये 3 रत्न मानली जात होती. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, पहिलं हिंदी विभागामध्ये खोत सर एक, त्याच्यानंतर मराठी विभागामध्ये डॉक्टर सुरेश शिंदे सर आणि इंग्लिश विभागामध्ये प्राध्यापक नागटिळक सर. महाविद्यालयाचे 3 रत्न म्हणून आम्ही यांच्याकडं पाहत होतो. पूर्ण मंगळवेढा शहर यांच्याकडं पाहत होतं. अगदी एवढा हातखंडा या 3ही लोकांचा आपापल्या विषयामध्ये असायचा आणि अशा खोत सरांच्या सुद्धा हाताखाली मला काम करण्याची संधी मिळाली. हिंदी ऐकावं खोत सरांचं ऐकावं, मराठीच्या कविता ऐकाव्यात सुरेश शिंदे सरांच्या ऐकाव्यात आणि इंग्लिशचा तास करावा तर नागटिळक सरांचा तास करावा. अशा प्रकारची भावना मंगळवेढ्यातल्या सर्व विद्यार्थ्यांची झालती आणि याच भावनेपोटी या तालुक्यातील सर्व विद्यार्थी दामाजी महाविद्यालयामध्ये अगदी आतुरतेनं आणि स्वेच्छेनं प्रवेश घेत होते. आणि निश्चितपणाने सर, आणि शिंदे सरांच्या कविता हे ग्रामीण भागावरती जास्त होत्या. आणि ज्यावेळेस एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असायचा त्यावेळेस त्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेणारे विद्यार्थी ज्यावेळेस हताश व्हायचे, निराश व्हायचे, त्यावेळेस खोत सरांचं एक वाक्य असायचं. ते एका कवींचं एक ओळ सांगायचे की कौन कहता है की आसमान में छेद नहीं होता, बस एक पत्थर को तबीयत से उठा लो यारो. यानंतर तुमच्या जीवनातील असे असंख्य विद्यार्थी असतील, पण त्यांच्या अध्ययनाबद्दल, त्यांच्या म्हणजे ज्या हाताखाली तुमच्या विद्यार्थी गेले त्यांच्याबद्दल तुम्हाला काय सांगावंसं वाटतं का? खूप विद्यार्थी माझ्याकडून पण गेले. विद्यार्थी हमेशा आपल्या जीवनाकडे पाहत असताना एक हताश भावनेनं पाहण्याची मुलांची एक सवय असते, हतबलता त्यांच्यामध्ये निर्माण झालेली असते. तर हे जे गुण आहेत मुलांचे, हे आम्ही ओळखून त्यांना त्याच्यातून अगोदर बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. मुलगा ज्यावेळेस हतबल होतो किंवा समाजामध्ये आपण पाहतो जे लोक हतबल झालेले आहेत, नैराश्य ज्यांच्यामध्ये निर्माण झालेलं आहे, अशी लोक मंदिरामध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळतात.
कारण ते थकलेले असतात, प्रयत्न करून दमलेले असतात आणि काहीच होत नाही म्हटल्यानंतर व्यक्ती जातो कुठं? मंदिरामध्ये जातो आणि हात जोडून बसतो. तर ह्या गोष्टी ज्या मुलांच्या मनामध्ये आहेत, ह्या मुलांच्या मनामधल्या गोष्टी काढण्यासाठी मी वारंवार प्रत्येक बॅचच्या माझ्या मुलांना सांगत होतो, उठ मंदिर के दरवाजे से जोर लगा दिमाग पे अपने, उठ मंदिर के दरवाजे से जोर लगा दिमाग पे अपने, ये मंदिर नहीं दिमाग ही करता है सत्य सदा जीवन के सपने, सत्य सदा जीवन के सपने. विद्यार्थ्यांना आपल्या जीवनाची स्वप्न साकार करायची असतील तर त्यांनी आपल्या बुद्धीला चालना दिली पाहिजे, आत्मविश्वासानं काम केलं पाहिजे. मंदिरामध्ये जाऊन मंदिरासमोर बसून जीवनाची स्वप्न साकार होणार नाहीत. संत साहित्य, संत कबीरदासांचं साहित्य आम्ही विद्यार्थ्यांना शिकवलं आणि या साहित्याच्या अध्ययनामुळं आम्हीसुद्धा घडलो असं म्हणायला काही नाही. कारण अध्यात्मामध्ये ही शक्ती आहे, परंतु केवळ अध्यात्मावरती जर आपण विसंबून राहिलो तर आपली स्वप्न साकार होणार नाहीत. संत कबीरदासांनी तर या बाबतीत खूप काही सांगून ठेवलेलं आहे. ते आपल्याला सांगत होते की कधीही या मूर्तीच्या पूजेवरती विश्वास करू नका आणि मूर्तीपूजा करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या घरामध्ये जे जातं आहे त्या जात्याची पूजा करा. पाहन पूजे हरी मिले तो मय पूंज उपहार, ताते ये चाकी भली पीस खाय संसार. संत कबीरदासजी सांगत होते की दगडाच्या मूर्तीची पूजा करण्यापेक्षा तुम्ही जर घरातल्या दगडाच्या जात्याची पूजा केली तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यशस्वीता मिळेल. कारण जातं हे तुम्हाला धान्य दळून पीठ बनवून देतं, मूर्ती तुम्हाला कुठल्याच उपयोगीची नाही. त्याच्यामुळं त्यांनी या सर्व अंधश्रद्धेमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशाच प्रकारचं हे सर्व साहित्य समोर विद्यार्थ्यांच्या ठेवून विद्यार्थ्यांच्यामधली निराशा दूर करण्याचा मी आतापर्यंत प्रयत्न केलेला आहे. असं मार्गदर्शन मिळाल्यानंतर अचानकपणे एखादा विद्यार्थी समोर आला आणि तो मोठा साहेब झालेला असेल किंवा मोठ्या पदावरती गेलेला असेल किंवा मोठं एखादा उद्योजक झालेला अचानक तुमच्या समोर आला, त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांची भावना आणि तुम्हाला भेटल्यानंतर तुमची भावना कशी असते? खूप आनंद होतो आणि असा विद्यार्थी समोर आल्यानंतर मन भरून येतं. त्याला किती शुभेच्छा द्याव्यात हे समजत नाही. परंतु ज्या ज्या वेळेला मुलं अशा मोठ्या पदावरती जाऊन आपल्याला भेटण्यासाठी येतात आणि सर आता मी काय करायला पाहिजे, सर मला जीवनामध्ये काय केलं पाहिजे आणि कसं आचरण केलं पाहिजे, असे ज्यावेळेस प्रश्न मुलांचे असतात त्यावेळेला काही टिप्स आम्ही मुलांना देतो. खास करून तर मीच देतो. जीवन जगत असताना कायम मी सांगतो मुलांना की काम करणं उत्तम. तो कुठल्याही क्षेत्रामध्ये काम असू दे, त्याचं कुठल्या क्षेत्रामध्ये तो अधिकारी असू देत, काम करणं उत्तम. चाहे देर हो, सम्मति लेना भाई की चाहे बैर हो, न्याय करना उत्तम चाहे अमीर या फकीर हो, पत्नी करना पतिव्रता चाहे बेनूर हो, और भोजन करना माँ से चाहे जहर हो. मी प्रत्येक वर्षाच्या प्रत्येक मुलांना, प्रत्येक बॅचच्या मुलांना ह्या 4 ओळी मी कायम सांगतो आणि मुलं त्याचं आचरण करताना मला दिसून येतं. यातूनच तर खरं जगण्याचं बळ मिळतं सर. हो. असं अध्ययन करत असताना ज्यावेळेस असं म्हणजे वेगळे पण असं म्हणजे एखाद्या ठिकाणी पार्सिलिटी होते किंवा एखाद्या विद्यार्थ्यावरती अन्याय होतो, त्यावेळेस तो खूप खचलेला असतो सर. त्यावेळेस त्यातून बाहेर काढण्यासाठी तुम्ही नेमकं काय करता सर? नाही, अशा डिप्रेशनमध्ये ज्यावेळेस मुलं जातात त्यावेळेस मुलांना फक्त आधाराची गरज असते, मार्गदर्शनाची गरज असते. त्यांना 2 शब्दांनी जरी आपण मार्गदर्शन केलं तरी मुलं त्याच्यावरती मात करू शकतात. कारण आपले अनुभव मुलांच्या समोर जरी आपण मांडले, थोर समाज पुरुषांचे अनुभव जरी मुलांच्या समोर मांडले किंवा एखादा प्रसंग जरी मुलांच्या समोर मांडला तरी मुलं त्याची तुलना करतात आणि ते समजतात की अरे याच्यापेक्षा माझं जीवन कितीतरी चांगलं आहे. विद्यार्थ्यांना सूचना करत असताना मी तर हमेशा सांगत असतो की तुम्ही जीवन जगत असताना किंवा तुम्ही रस्त्यानं चालत असताना मी कसा आहे हे जर जेव्हा तुम्ही इतरांशी तुलना करता त्यावेळेला तुम्ही रस्त्यावर बसलेल्या भिकाऱ्याची तुलना करा. त्याचं जीवन कसं आहे ते बघा. तुमच्या शरीरावरती भरपूर कपडे आहेत, तुमच्या पायामध्ये चप्पल आहे, तुम्ही जरी पायी चालत असताना तुम्ही हवाई जहाजामधून प्रवास करणाऱ्या जर व्यक्तीशी तुलना करायला लागला तर तुम्ही कधी समाधानी होणार नाही.
तुम्हाला कधी सुख मिळणार नाही, आनंद मिळणार नाही. आणि तुम्ही अशा अवस्थेत चालत असताना तुम्ही फुटपाथवर बसलेल्या व्यक्तीशी जर तुमची तुलना केली तर तुम्हाला नक्की समाधान मिळेल. तुम्हाला असं वाटेल की अरे, या व्यक्तीपेक्षा माझी जिंदगी कितीतरी चांगली आहे आणि मी या संकटावर मात केली पाहिजे आणि पुढं गेलं पाहिजे, अशा प्रकारचा विचार त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो. सर, अशी प्रेरणा मिळाल्यानंतर कोणताही विद्यार्थी नक्कीच घडेल. पण असे बरेच विद्यार्थी असतील, पण त्यातील काही निवडक नावं तुम्हाला आठवतील का? भरपूर नाव आहेत. प्रत्येक वर्ष जे बॅच आमची बाहेर पडते टीवायची, त्याच्यामधून 3-4 मुलं आमच्या कायम स्मरणामध्ये राहतील अशी मुलं आहेत. आमचे सांगलीला कवी आहेत, जेऊरकर कवी जेऊरकर, ते आमचे विद्यार्थी. अकादमी पुरस्कार त्यांनी मिळवला. दामाजी महाविद्यालयाचं खूप मोठं नाव त्यांनी केलं. ज्यावेळेस आमच्याकडं नॅक पिअर टीम आलती महाविद्यालयाला भेट देण्यासाठी, त्यावेळेस हिंदी विभागाचा जो माजी विद्यार्थ्यांचा जो आम्ही डाटा कलेक्ट केला होता, त्याच्यामुळं तो जेऊरकर नावाचा विद्यार्थी, आम्ही त्याची फाईल व्यवस्थित बनवून सादर केली होती. गायकवाड म्हणून आहेत. अनेक मुलं नेट झालेली आहेत, आमचे डॉक्टर झालेले आहेत. अशी मुलं प्रत्येक वर्षी 2-3 मुलं आमच्या स्मरणामध्ये राहण्यासारखी आहेत आणि तयार होतात. सर, एक कवी असं म्हणतो, सांगोल्याचे कवी आहेत, की ते म्हणतात की मी चांदण्यावरती कविता लिहित नाही, मी चंद्रावरती कविता लिहित नाही, माझे हात थरथरतात त्या लुकलुकणाऱ्या ताऱ्यावरती लिहिताना, कारण बाप दिसतो गरिबीमध्ये सावकाराच्या त्रापताना. अशा असंख्य विद्यार्थी आपण घडवले, याचं मार्गदर्शन केलं आणि याच्याच अनुसरून आपलं साहित्य आपण दलित साहित्य निवडलं, तुलनात्मक साहित्य निवडलं. त्याबद्दल आपण काय सांगाल? हे जे साहित्य मी निवडलं, माझा जो प्रबंध आहे दलितांचा, त्याच्यामध्ये एक मौलिकता जी समोर आली, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की जात धर्म हा जो समाजामध्ये विषय आहे तो फार प्राचीन कालापासूनचा आहे, तो आजचा विषय नाही. आणि हा विषय संपवण्याचा अनेक समाजसुधारकांनी, अनेक संतांनी प्रयत्न केला. याच्यामध्ये परिवर्तन करण्याचा अनेक संतांनी प्रयत्न केला, परंतु तो विषय अद्याप जसा आहे तसाच आपल्याला दिसून येतो. 21व्या शतकामध्ये आपण आहोत. 21व्या शतकामध्ये सुद्धा दलितांच्या ज्या वेदना आहेत, दलितांच्यावरती होणारे जे अन्याय आहेत, त्यांची जी संवेदना आहे, ती संवेदना समाजासमोर जशीच्या तशी मांडली जात नाही. आणि याचीच मी बारकाईनं चौकशी केली आणि त्यावेळेला मला अशा कितीतरी कविता सापडल्या. जातीवरती जो अन्याय, जातीला धरून जो अन्याय दलितांच्या वरती झाला, संत कबीरदासांनी अनेक या संदर्भात दोहे जाती न पूछो साधू की, पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का, पडा रहे न दो म्यान. कबीरदासजी म्हणायचे, संताची जाती विचारू नका, संताजवळ असलेलं त्याचं ज्ञान काय आहे ते बघा, तो कुठल्या जातीचा आहे हे बघू नका, त्याच्या ज्ञानाकडे बघा आणि त्याचा तुम्ही आदर करा, तर आपला समाज सुधारेल. अशा पद्धतीनं त्यांनी विचार मांडले आणि तेच आजसुद्धा मांडण्याची गरज आहे. जाती व्यवस्थेपासून जर समाजाला बाहेर काढायचं असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर सर्व व्यवस्था करून ठेवलेली आहे, त्या व्यवस्थेप्रमाणे आपण चाललेलो आहोत, परंतु तरीसुद्धा या समाजाला न्याय मिळत नाही असं दिसतं आपल्याला. आणि त्यावेळेस वाल्मिकी सारखे कवी आज हिंदीमध्ये जे आहेत, नेमिषरायसारखे जे कवी आहेत, ते सांगतात की जोपर्यंत हा समाज या राजकीय क्षेत्रामध्ये पुढं येत नाही, सत्ताधाऱ्यांच्या पंक्तीमध्ये जोपर्यंत तो येत नाही, त्याच्यामध्ये हातामध्ये जोपर्यंत सत्ता येत नाही, तोपर्यंत तो स्वतःसाठी काय करू शकणार नाही. दुसऱ्यावर विसंबून जोपर्यंत तो राहील, तोपर्यंत त्याची अवस्था अशीच असेल. या राजकारण्यांच्या हातामध्ये जी सत्ता आहे, या सत्तेमध्ये दलित समाजातला घटक, दलित वर्ग या ठिकाणी जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत या दलितांच्या या व्यवस्थेमध्ये सुधारणा होणार नाही, असं अनेक कवींचं म्हणणं मला या मराठी आणि हिंदी दोन्ही कवितांच्या मधून जाणवून आलं. मराठी कविताबद्दल आपण बोललात, यामध्ये आपण कुठल्या मराठी कविता, म्हणजे कोणत्या कवींच्या कविताबद्दल आपण यावरती अभ्यास केला? वामन निंबाळकर आहेत, पुन्हा आणखीन असे बरेचसे कवी आहेत मराठीचे, जे 21व्या शतकामध्ये मी घेतले. मराठी दलित कवितेंच्यामध्ये मी वामन निंबाळकर, नारायण सुर्वे, केशव मेश्राम, त्याच्यानंतर नामदेव ढसाळ, दया पवार, त्रिंबक सपकाळे, यशवंत मनोहर, दामोदर मोरे या दलित कवींच्या कविता
पूर्णपणे अभ्यासल्या या प्रबंधाच्या निमित्तानं. म्हणजे असं कोणत्या कवींचं म्हणजे तुम्हाला प्रभावी जास्त वाटलं सर? दया पवारांची कविता आहे, त्र्यंबक सपकाळेंची कविता आहे, नारायण सुर्वेंची कविता आहे. त्यांच्या कवितेमधून दलितांची व्यथा अगदी प्रखरपणे चित्रित झाल्याचं जाणवलं. सर तुम्हाला जी आवडलेली एखादी कविता जे खरंच आपल्या मनावरती आघात करते अशी एखादी कविता आहे का सर? आहे ना. यशवंत मनोहरांची एक कविता आहे, त्याच्यामधून एक आक्रोश निर्माण होतो दलितांचा. तो आक्रोश त्यांनी एका कवितेमध्ये मांडलेला आहे. ज्यांनी सत्याचा जन्म उजेडात येऊ दिला नाही, ज्यांनी सत्याचा जन्म उजेडात येऊ दिला नाही, सैतान असतील ते लोक. ज्यांनी गावकूस घडविले, कपटी चांडाळ ते आहेत, ज्यांनी माणूसपण सडविले. अशा प्रकारचा आक्रोश त्यांनी दलितांच्या बाबतीत व्यक्त केलेला आहे. त्याच्यानंतर प्राध्यापक मोरे त्यांनी सुद्धा मराठी कवितेमध्ये दलितांच्या बाबतीत आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. ओमप्रकाश वाल्मिकी हिंदीमध्ये दलितांच्या भावना व्यक्त करतात. हिंदीमध्ये पण आक्रोश व्यक्त करत असताना, मुझे बर्दाश्त नहीं होता कच्ची कलियों का, उनके हाथों सील भ्रष्ट होना, मुझे बर्दाश्त नहीं होता उनका मालिकपन और हमारा गुलाम रहना. इस प्रकार की यह आक्रोश की भावना हिंदी कविता में और मराठी कविता में दिखाई देती है. म्हणजे ह्या दलितावरती होणारच, यामध्ये स्त्री असो पुरुष असो, असं आज 21वे शतक असून देखील अनेक म्हणजे बऱ्याच ठिकाणी उदाहरणं देता येतील, अशा ठिकाणी अत्याचार घडत आहेत. यावरती तुम्ही म्हणता की समाजकारण आणि राजकारण या क्षेत्रामध्ये येणाऱ्या पिढीने म्हणजे दलित पिढीने उतरलं पाहिजे, मात्र असं होताना दिसत नाही. असं कशामुळे होत असेल सर? संवेदना ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेला हिंदीमध्ये जयप्रकाश करदम यांची एक कविता आहे, हरिजन नावाची कविता. वास्तविक पाहता हा हरिजन शब्द जो आहे तो महात्मा गांधीजींनी दलितांच्या संबंधित उल्लेख केलेला होता. हरिजन त्यांनी ज्यावेळेस दलितांना अछूत मानतो समाज, दलितांना समाज ज्यावेळेस दूर करतो त्यावेळेस महात्मा गांधी म्हणाले की हा समाज जो आहे, समाजापासून ज्यांना दूर केलं जात आहे, हा हरिजन आहे, हा हरीचा जन आहे, हा ईश्वर आहे, परमेश्वराचा अंश आहे. आणि म्हणून त्यांना त्या परमेश्वराच्या ओळीमध्ये या दलित लोकांना महात्मा गांधीजींनी हरिजन शब्दाचा उल्लेख करून नेऊन ठेवलेलं होतं. अशीच प्रकारची एक कविता जयप्रकाश करदमजीने हरिजन नावाची कविता लिहिली आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात, परमपिता है यदि हरि यानी ईश्वर और सब है इसकी संतान. परमपिता है हरि यानी ईश्वर और सब है इसकी संतान, तो क्यों नहीं है हम सब हरिजन, क्यों मुझे ही हरिजन कहा जाता है. वाल्मीकि जी जयप्रकाश करदम जी कहते हैं कि अगर हम सब हरि के जन हैं तो हमें ही क्यों कहा जाता है, आप उच्च वर्णीयों को हरिजन क्यों नहीं कहा जाता, ब्राह्मण समाज के लोगों को हरिजन क्यों नहीं कहा जाता, दलितों को ही हरिजन कहा जाता है. जब तुम सभी को हरिजन कहकर पुकारोगे तब हमें समानता का एहसास होगा. इस प्रकार का भाव उन्होंने व्यक्त किया. और दूसरा प्रश्न, राजनीतिक क्षेत्र में इन लोगों को आना चाहिए. जब तक इस सत्ता से वे दूर रहेंगे, हिंदी में चालू बोलो, जब तक इस सत्ता से वे दूर रहेंगे तब तक उनके हाथ कुछ नहीं लगेगा. उच्च वर्णीयों के या मुट्ठी भर लोगों के हाथ में यह सत्ता जब तक है तब तक यह दलित इसी प्रकार पिछड़ा हुआ हमें दिखाई देगा, पीड़ित हमें दिखाई देगा. इसीलिए हिंदी के अनेक कवियों ने अपनी भावना व्यक्त की है कि दलित का विकास करना है, इस समाज को हमारे बराबर लाना है, तो इसे राजनीति में आना होगा, सत्ता में आना होगा. अब बाबा साहब अम्बेडकर जी ने आरक्षण के माध्यम से ये सुविधा की है, लेकिन फिर भी इसका इस्तेमाल पूरी तरह से होते हुए दिखाई नहीं देता. जो समाज जहाँ है वही आज भी हमें दिखाई देता है. व्यवस्था को दूर करने का प्रयत्न है, लेकिन आज दूसरी एक समस्या निर्माण हो रही है कि अमीर अमीर बनता चला जा रहा है और गरीब गरीब बनता चला जा रहा है. एक नई समस्या समाज के सामने निर्माण हो. जाति व्यवस्था को हम खत्म करने की कोशिश करेंगे, शायद जाति व्यवस्था खत्म भी होगी, लेकिन अमीरी और गरीबी आज ये नया संकट समाज के सामने जो है उसे दूर करना है. तो इन लोगों को सत्ता में शामिल होना पड़ेगा, उनको सत्ता में लेना पड़ेगा, उनके हाथ में अधिकार देने पड़ेंगे और उनके ज़रिए वे अपने विकास में फिर कामयाब हो जाएंगे. ऐसे अनेक कवियों की भावना दिखाई देती है.
अतिशय या ठिकाणी म्हणजे शब्द नाहीत की नारायण सुर्वेंचीच कविता असेल सर, की जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नकोस, येईल तारावया कोणी मजला, वाट कोणाची पाहू नकोस. हे प्रत्येक हे जग जिंकायचं आहे, फक्त हार कधी मानू नकोस, यश तुझ्या जवळ आहे, जिंकल्याशिवाय थांबू नकोस. असं हीच भावना आपल्या वक्तव्यातून, आपल्या ज्या उदाहरणातून व्यक्त होते सर. म्हणजे इतकी तळमळ या आपण अभ्यास करत असताना खऱ्या अर्थानं म्हणायचं वाटतं की आपलं जे आपण जवळून पाहिलं असेल सर या सर्व गोष्टी, म्हणून तुम्हाला त्याच विषयाचा अभ्यास करावा असं वाटला. याबद्दल इथं म्हणजे कुणाचं म्हणजे सहकार्य वगैरे लाभलं का सर आपल्या खूप कॉलेज? सहकार्याशिवाय असे कामं होतच नाहीत. पहिली गोष्ट, कारण ज्यावेळेस चर्चा होते त्यावेळेस चर्चेमधून अनेक मुद्दे निर्माण होतात आणि एक एक विचार ज्यावेळेस समोर येतो त्यावेळेस त्या विषयावरती चिंतन केलं जातं, मनन केलं जातं आणि ग्रुपमध्ये बसून जेव्हा हा विषय चर्चेला घेतला जातो त्यावेळेस अशी नवीन निर्मिती होते. नवीन निर्मिती कुठलीही एका व्यक्तीच्या हातून होत नाही. नवीन निर्मितीचा साहित्याच्या असू द्या, पुस्तकाच्या असू द्या, कवितेच्या असू द्या किंवा एखाद्या रचनेच्या असू द्या, त्याच्यामध्ये अगोदर चर्चा ही व्हावी लागते. आणि ही करत असताना माझे मार्गदर्शक PhDचे माझे वर्गमित्रच असल्यामुळं त्यांच्याकडून मला खूप मदत झाली. त्याच पद्धतीनं माझे आता सध्या माझ्याकडे हिंदी विभागामध्ये माझे असिस्टंट म्हणून काम करणारे 2 प्राध्यापक आहेत, तासिका तत्वावरती काम करणारे डॉक्टर अनिल कांबळे आणि डॉक्टर समाधान नागणे सर. हे दोन्ही प्राध्यापक अत्यंत हुशार आहेत. या सर्व कामकाजामध्ये या दोन्ही प्राध्यापकांनी मला लिखाणाच्या बाबतीत असू देत, पुस्तक कलेक्शनच्या बाबतीत असू देत किंवा संगणकाच्या संदर्भात काय मदत असेल तरी त्या बाबतीत त्यांनी खूप मदत केलेली आहे. आणि खरं तर मी या कामाचं यश हे त्यांच्याच पदरी टाकू इच्छितो, कारण एकट्याचं हे काम नाही, या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीनं हे काम झालेलं आहे. त्याच पद्धतीनं मला सांगावं असं वाटतं की माझे हिंदी विषय याच्यामागचीच प्रेरणा अशी आहे की माझे हायस्कूलचे 5वी ते 10वीपर्यंतचे शिक्षक होते, गुरु होते भांडवलकर सर, नारायण भांडवलकर सर म्हणून. आणि त्यांच्या हिंदीचा प्रभाव माझ्या त्या हायस्कूलच्या जीवनामध्येच झालेला होता आणि त्यांच्या त्या प्रेरणेमुळेच मी हिंदी विषय घेऊन पुढं माझं करिअर केलं. त्या सरांचं खूप खूप आभार मानावं असं वाटतं, कारण त्यांच्या प्रेरणेनं हिंदी विषयामध्ये एवढा हातखंडा माझा निर्माण झाला. निश्चितपणाने सर मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की या दलित समाजातील आपल्या महाविद्यालयाचा एक विद्यार्थी, समाधान बोरकडे नावाचा विद्यार्थी, की जो तो पोट तिडकीनं व्यक्त होत होता, की ज्यांना तुमचं मार्गदर्शन मिळालं, तुम्ही असेल किंवा शिवशरण सर असतील किंवा जाधव सर असतील, असं त्यांनी व्यक्त करतो की मला या 3 सरांचं मार्गदर्शन खूप मोठ्या प्रमाणात झालं. याबद्दल म्हणजे जसं विद्यार्थी असं कोणासमोर तर आपलं कौतुक करतो त्यावेळेस आपली भावना काय असते सर? खूप आनंद होतो. मुलांना केवळ वर्गामध्येच शिकवलं जातं अशातला भाग नाही. अशी जी मुलं असतात ती कायम संपर्कामध्ये असतात आणि ॲक्टिव्हिटी ज्या कॉलेजच्या असतात, इतर ॲक्टिव्हिटी ज्या असतात, अशा इतर ॲक्टिव्हिटीमध्ये ही मुलं सक्रिय असल्यामुळं त्यांच्यापर्यंत आम्हाला पण पोचता येतं. बोरकडे हा विद्यार्थी सर्वच दृष्टीनं ॲक्टिव्ह विद्यार्थी होता. NSSच्या माध्यमातून त्यानं स्वतःचं करिअर केलं. NSSच्या माध्यमातून त्याला खूप काही शिकायला मिळालं. त्याच्यानंतर कल्चरलमध्येही त्यांनी आपली कला दाखवण्याचा प्रयत्न केला. वक्तृत्वामध्येही मधून अधून त्यानं खूप प्रयत्न केला. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याची धडपड असायची आणि तो आपले प्रश्न, आपली समस्या शिक्षकांच्याकडे घेऊन जात होता आणि त्याच्यामुळं सर्वांच शिक्षकांच्यामध्ये तो विद्यार्थी प्रिय झालेला होता आणि त्यानं त्याचं करिअर करून घेतलं. एका बाजूला चांगल्याही असू शकतात, पण एका बाजूला आपण वेगळ्या बाजूनं जर विचार केला, अडथळे असं कुठल्या बाबतीत तुम्हाला अडथळे आलेत काय? अडथळ्याशिवाय जीवन नाही आणि जीवन हे अडथळ्यानीच निर्माण व्हावं असं मला पण वाटतं. कारण कुठलीही गोष्ट जर सहजासहजी व्यक्तीला मिळाली, उदाहरणार्थ आता सांगायचं झालं तर एखाद्या फळाचा रस आस्वाद जर तुम्हाला घ्यायचा असेल तर ते फळ दातांनी चावून खाल्लं पाहिजे, जिभेने चोखून खाल्लं पाहिजे, तरच त्या फळाचा खरा आस्वाद आपल्याला मिळतो. नाहीतर तो आपल्याला फळांचा रस सलाईनच्या माध्यमातून सुद्धा हॉस्पिटलमध्ये दिला जातो. सलाईन म्हणजे फळांचाच रस असतो. सलाईनमधून ज्यावेळेस मिळतो त्यावेळेस त्याचा स्वादच मिळत नाही आपल्याला.
जीवनामध्ये संकट जर नसतील तर जीवनाचा अर्थच कळणार नाही. आणि मुळातच जीवन हे सुख आणि दुःख या 2 धाग्यांनी बनलेलं वस्त्र आहे असं मला वाटतं. कारण ह्या 2 धाग्याशिवाय, कारण एका धाग्याशिवाय वस्त्र बनत नाही, एक आडवा धागा आणि एक उभा धागा लावल्याशिवाय कापड बनत नाही. तसंच या जीवनाचं सुद्धा आहे. सुख आणि दुःख या 2 धाग्यांनी हे बनलेलं वस्त्र आहे आणि दोन्हींचीही जीवनामध्ये आवश्यकता आहे. दुःख जर नसेल तर सुखाची किंमत माणसाला कळणार नाही आणि सुख जर नसेल तर दुःख कशाला म्हणायचं हेही माणसाला कळणार नाही. कारण ठेच लागली तरच माणूस आई ग म्हणतो. जोपर्यंत ठेच लागत नाही त्याला तोपर्यंत तो आई ग म्हणत नाही. किंवा जोपर्यंत तो मित्रांच्या मध्ये खेळतो आहे तोपर्यंत खेळत असतो, सुखामध्ये असतो, आनंदामध्ये असतो. जोपर्यंत त्याला भूक लागत नाही तोपर्यंत त्याला घराची आठवण येत नाही. म्हणून भूक लागणं, ठेच लागणं हे गरजेचं आहे. कारण असंच या प्रसंगानंतरच व्यक्ती सुधारत असतो आणि या दोन्हींची जीवनामध्ये खूप गरज असते. सर, आपण या शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रामध्ये कुठलं कार्य करता का सर? सामाजिक क्षेत्रामध्ये करतो की आता इथं आमच्या समाजा इथं गल्लीमध्येच मंदिर बांधलं आहे दत्ताचं. आम्ही दत्ताची रोजची सेवा मी करत असतो. दत्त जयंतीच्या निमित्तानं एक अध्यात्मातला थोडीशी आवड मला असल्यामुळं दत्त जयंतीचा कार्यक्रम प्रत्येक वर्षी करतो. त्या निमित्तानं काही अन्नदान होते का ते बघत असतो, अन्नदान करण्याचा प्रयत्न करतो. दुसरी गोष्ट, समाजाच्या NSSचा कार्यक्रम अधिकारी असल्यामुळं प्रत्येक वर्षी आपण दत्तक गाव घेतो. दत्तक गावामध्ये NSSचा 10 दिवसाचा कॅम्प असतो. त्याच्यामध्ये सामाजिक कार्य करण्याची संधी मिळते आणि लोकांच्यापर्यंत पोचता येतं. विविध प्रकारचे उपक्रम लोकांच्यामध्ये राबवतो. त्याच्यामध्ये वृक्ष लागवडीची गोष्ट असेल किंवा मार्गदर्शन समाजामध्ये जे असतं ते त्या विविध प्रकारची व्याख्यानं आयोजित केली जातात. त्याच्यामधून समाजापर्यंत पोचता येतं, काम करण्याची संधी मिळते. NSS हे एकमात्र माध्यम आहे समाजामध्ये जाऊन समाजाची सेवा करणे. NSSच्या माध्यमातून आपण अनेक खेड्यामध्ये गेलात सर. त्या असं वेगळे पण असं निर्माण केलेलं एखादं खेडं वगैरे? परवाच आता नंदेश्वरला आमचा कॅम्प झाला. तसं प्रत्येक वर्षी होतोच आमचा प्रत्येक ठिकाणी. परंतु नंदेश्वरला कॅम्प झाला आमचा 7 दिवसाचं शिबिर होतं. तर ते गाव निवडत असताना फार विचार करून गाव निवडावं लागतं. कारण अशी चर्चा होती की नंदेश्वरमध्ये राजकीय थोडीशी परिस्थिती बिकट आहे आणि तिथं थोडेसे अनेक गट आहेत, सहकार्य होईल की नाही. मग आम्हाला तेच तर चॅलेंज आम्हाला घ्यायचं असते. ज्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे त्या ठिकाणीच आम्हाला जाऊन काम करण्याची म्हणजे जास्त गरज आहे. तर अशा या नंदेश्वरच्या बाबतीत ज्या गोष्टी आमच्या कानावरती आल्या होत्या त्यामुळंच मी खास करून आग्रहानं त्या गावामध्ये आपले काही कॉलेजचे विद्यार्थी पण आहेत, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गावाच्या सरपंचाशी तिथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी 2-4 वेळा प्राथमिक चर्चा करून मग त्यांच्या मनातल्या समस्या काय आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि निश्चय केला की नाही आपण नंदेश्वरमध्ये 7 दिवसाचा कॅम्प घेऊन दाखवायचा आणि यशस्वीपणे पार पाडायचा. गटबाजी जरी असली तरी आपण त्या लोकांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न या 7 दिवसामध्ये करायचा आणि तो प्रयत्न आमचा यशस्वी झाला. जेवढे बी कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी राबवले त्या सर्व कार्यक्रमामध्ये सर्व प्रकारचे गटतट सोडून लोक एकत्र येऊन आम्हाला मदत करत होते, आमच्यामध्ये मिसळत होते आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या बरोबर मिळून शारीरिक श्रम त्यांनी केल्याचं आम्हाला जाणवलं आणि खूप मोठा बदल गावामध्ये झाल्याचं त्याचं निष्पन्न झालं त्याच्यामधून. खरं तर हाच हातखंड असतो एखाद्या प्राध्यापकांचा सर, की प्रत्येकाला सामावून घेणं आणि त्यांच्या मनावरती राज्य गाजवणं, असं एक प्रकारे प्राध्यापकांना ते जमतं सर. पण सर, तुमच्या आयुष्यातील एखादी प्रेरणादायी कथा असेल किंवा एखादं प्रेरणादायी एखादी गोष्ट असेल किंवा प्रेरणादायी व्यक्ती असतील, अशा आहेत का सर? खूप व्यक्ती आहेत त्या ज्यांच्याकडून प्रेरणा घेऊनच जीवनाची वाटचाल झालेली आहे. आमच्या महाविद्यालयामध्ये अनेक प्राध्यापकांची प्रेरणा मला मिळालेली आहे. आमचे प्राचार्य डॉक्टर NB पवार सर यांनी वारंवार आम्हाला हे आता माझं PhDचं जे काम झालेलं आहे हे त्यांच्या प्रेरणेमधूनच खरं तर झालेलं आहे. कारण त्यांनी आम्हाला वारंवार जर ह्या गोष्टींची जाणीव करून दिली नसती, सर तुम्हाला हे करायला पाहिजे,
तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. तुम्ही याच्यामध्ये थोडीसुद्धा हायगाई करू नका. पुन्हा पुन्हा सर, ज्या वेळेला मोकळा वेळ मिळायचा, ज्या वेळेला आम्ही चर्चा करायचो, त्या वेळेला सरांचं म्हणणं असायचं की सर PhD तुम्हाला करायला पाहिजे. आणि हे त्यांची प्रेरणा म्हणूनच हे PhDचं काम माझं झालं. आणि आता पुढचे सगळे मार्ग मोकळे झाले असं मला वाटतं. हसतमुख नावाची खूप मोठी व्यक्ती, खूप मोठी हस्ती तुमच्या पाठीशी होती सर. सर शेवटी जाता जाता तुम्हाला असं कुठलं मार्गदर्शन करावं असं वाटतंय सर? म्हणजे शेवटी कुणासाठी? विद्यार्थी असतील किंवा समाजातील घटक असतील, अशा व्यक्तींसाठी. विद्यार्थ्यांना मी एकच सांगू इच्छितो, कारण आता परिस्थिती बदललेली आहे, खूपच बिकट परिस्थिती आहे. समाजामधलं वातावरण सगळं बिघडलेलं आहे. शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विद्यार्थ्यांचा पूर्णपणे बदललेला आहे. आमच्या काळामध्ये आम्ही ज्यावेळेस विद्यार्थी होतो, कॉलेजला जात होतो, त्यावेळीची परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीमध्ये जमीन आसमानचं अंतर मला तरी दिसतं. म्हणजे अशा मुलांना मी सांगू इच्छितो की हतबल होता कामा नये. कारण सहजासहजी व्यक्ती काय करतो, बोलून जातो की काय करणार आहे शिकून, एवढी मुलं शिकून पडलेत, एवढ्या डिग्र्या घेऊन मुलं पडलेत, मग आता आपणच काय शिकून करणार आहे, काय करायचं आहे. ही जी भावना मुलांच्या मनामध्ये आहे, ही मुलांच्या मनामधली भावना अगोदर काढली पाहिजे. आणि हे सांगत असताना मी वारंवार विद्यार्थ्यांना उदाहरण देतो की ज्यावेळेला तुम्ही या ठिकाणी जन्म घेतलेला आहे, परमेश्वरानं ज्यावेळी तुम्हाला जन्म दिलेला आहे, त्याच वेळी परमेश्वराने तुमच्या जीवन जगण्याची व्यवस्था केलेली आहे. तुम्हाला हतबल होण्याची गरजच नाही. परमेश्वराने त्याची व्यवस्था केलेली आहे, परंतु ती तुम्हाला दिसेना, तुम्हाला ते कळेना. तुमची दृष्टी त्या पद्धतीची नाही, दूरदृष्टी तुमच्याकडं नाही. कारण हिंदीमध्ये मी सांगू इच्छितो कि भगवान ने इस सृष्टि का निर्माण जब किया है, इस सृष्टि में जितने भी मानवों ने जन्म लिया है, आज जितने मानव जीवित है और भविष्य में भी जितने बच्चे जन्म लेंगे, उनकी जितनी संख्या है, उस संख्या से कई गुना ज़्यादा भगवान ने जीवन जीने के रास्ते यहाँ निर्माण करके रखे हैं. लेकिन इन रास्तों को ढूंढने के लिए, उन रास्तों को देखने के लिए प्रत्येक व्यक्ति के पास, प्रत्येक बच्चे के पास दूरदृष्टि का होना ज़रूरी है. जब वह देखेगा, असली सही नज़र से जब वो देखेगा, तब जीवन जीने के उसे अनेक रास्ते दिखाई देंगे. नहीं तो क्या होता है समाज में, मेंढक की तरह, भेड़ बकरी की तरह, एक लड़का उस साइड पे गया है, उस रास्ते से चला गया है, तो सारे उसी रास्ते से उसके पीछे चले जाते हैं और बस हताशा और निराशा उनके हाथ आ जाती है. रविंद्रनाथ टैगोर जी ने कहा है, ऐसे हताश बने बच्चों के लिए वे कहते हैं, उठ हाथ में मशाल लेकर, हाथ में मशाल लेकर तुझे आगे बढ़ना है. जब तू हाथ में मशाल लेकर आगे बढ़ेगा, जब तेरी मशाल प्रज्वलित हो जाएगी, तब हाथ की मशाल इस झंझावात से बुझ जाएगी, तूफान निर्माण हो जाएगा, समाज का टीकात्मक तूफान निर्माण हो जाएगा, टीकात्मक तूफान. और इस टीकात्मक तूफान की वजह से तेरी मशाल बूझ जाएगी. अब मशाल जब बूझ जाएगी तो तू हतबल हो जाएगा, तू हतबल हो जाएगा तो तू रुक जाएगा, तब तेरा गलत हो जाएगा. टैगोर जी कहते हैं, जितनी बार मशाल बुझेगी उतनी बार उस मशाल को तुझे प्रज्वलित करना है और आगे बढ़ना है. कब तक आगे बढ़ना है? जब तक तुझे तेरी मंजिल नहीं मिलती. जब तक तुझे तेरी मंजिल नहीं मिलती, तब तक अनेक बार मशाल बूझ जाएगी. जितनी बार बूझेगी उतनी बार तुझे प्रज्वलित करना है और उस मंदिर तक पहुंचता है. इसका कारण यह है कि अच्छा काम करोगे तो भी समाज उंगली उठाएगा, बुरा काम करोगे तो भी समाज तुम्हारी तरफ उंगली उठाएगा. टीकात्मक झंझावात, इसका मतलब ही यह है, समाज तुम्हें जीने नहीं देगा, समाज का काम करेगा. तुझे क्या करना है यह तुझ पर निर्भर है. इसीलिए हतबल, जब तू रुकेगा तो तू भी रुक जाएगा और औरों को भी तू रोकेगा. हरिवंश राय बच्चन जी की कविता है, तू क्यों बैठ गया है रास्ते पर, तू क्यों बैठ गया है पथ पर. यानी कि थका हुआ व्यक्ति जब वह परेशान हो जाता है, बच्चन जी कहते हैं कि थके हुए व्यक्ति को रास्ते पर नहीं बैठना चाहिए. मान लीजिए कोई गाड़ी खराब हो गई है, रास्ते से चलते चलते कोई गाड़ी खराब हो गई है, तो गाड़ी को चलाने वाला ड्राइवर क्या करता है, रास्ते के बीचों बीच गाड़ी खड़ी नहीं करता,
वो थोड़ा उसे रास्ते के किनारे लेता है और फिर गाड़ी को वहाँ खड़ा कर देता है। तो ये सही है, नहीं तो उस ड्राइवर ने गाड़ी अगर रास्ते के बीचों बीच खड़ी कर दी तो उसका भी रास्ता बंद, उसकी भी सफ़र बंद हो जाएगा और पीछे से आने वाले लोगों का भी रास्ता बंद हो जाएगा। ऐसे लोगों को बच्चन जी ने भी सलाह दी है कि रास्ते पर मत बैठो, हतबल बनकर निराश होकर रास्ते पर मत बैठो, तुम दूर हटो, पीछे से आने वाले लोगों का रास्ता साफ हो जाएगा, उनको मत रोको। इस प्रकार की यह उनकी सलाह उस कविता के माध्यम से दी है। अग्निपथ नाम की कविता, अग्निपथ नाम की। एक बार नहीं, अनेक बार, 1000 बार वो चींटी एक बार गिरती है, 1000 बार वो प्रयास करती है, एक बार वह अंत तक पहुंच जाती है। एक दृष्टांत उन्होंने दिया था, बहुत दृष्टांत दिया था। ऐसे निराश, हतबल या अपने आप पर जो अपयशी मानते हैं छात्र, उनके लिए। दूसरी बात एक है कि मैं हमेशा छात्रों को कहता हूँ कि यह जो आत्महत्या नाम का शब्द जो है, अपनी डिक्शनरी से, अपने शब्दकोश से हमेशा के लिए निकाल दो। जैसा ही नया छात्र फर्स्ट ईयर के लिए महाविद्यालय में आता है, वैसे पहला लेक्चर मेरा होता है कि आप आत्महत्या नामक यह जो शब्द है वह शब्द अपने शब्दकोश से सबसे पहले निकालो और फिर आगे का रास्ता शुरू करो। तो आत्महत्या, यह जो प्रत्येक व्यक्ति के मन में आने वाला जो विचार है, इसके लिए एक दृष्टांत दिया है संतों ने। वे कहते हैं कि ऐसा ही एक व्यक्ति आत्महत्या करने के विचार से अपने परिवार को आधी रात में छोड़कर चला जाता है, घर छोड़कर चला जाता है आत्महत्या करने के लिए। वो परेशान है, थक गया है, एक लेखनिक है, दफ्तर में काम करता है, थोड़ी सी तनख्वाह है, परिवार की जिम्मेदारियां बढ़ जाती है, उसकी तनख्वाह में उसका कुछ होता नहीं है, और तब उसे ऐसा लगता है कि अरे यह आज मरना है या और कल भी मरना है, तो इन सभी मुसीबतों से आज ही क्यों ना मैं मुक्ति ले लूँ। आत्महत्या का विचार उसके मन में आता है। रेल की पटरी पर वह जाकर आत्महत्या करने की बात सोचता है। आधी रात है, अंधकार है, बीवी बच्चों को सोती हुई अवस्था में छोड़कर वह घर से बाहर निकल जाता है। जब वह रास्ते से चल रहा था तब रास्ते में एक गंदी नाली बह रही थी, और उस गंदी नाली के दूसरे किनारे एक मेंढक बैठा था। और वह आदमी जो आत्महत्या करने के लिए जा रहा था, वह इस किनारे से उस किनारे तक छलांग लगा रहा था ताकि अपना पैर उस कीचड़ में ना पड़े। और छलांग लगाने के बाद उसका दूसरा पैर जहाँ पड़ने वाला था उसी जगह मेंढक बैठा हुआ था, तो उसका पैर उस पर पड़ने से पहले ही उस मेंढक ने छलांग लगाई कीचड़ में और अपनी जान बचाई। यह दृश्य उस आत्महत्या करने के लिए जो निकला था, उसने वो दृश्य देखा और फिर उसका विचार तुरंत बदल गया। अरे, इस मेंढक को भी अपनी जान प्यारी है। अपनी जान बचाने के लिए उस मेंढक ने कीचड़ में अपने आप को न्यौछावर कर दिया। मैं तो इंसान हूँ, मुझे तो जीना चाहिए, मेरी तो यह परिस्थिति इतनी भी खराब नहीं है। और तब उसका विचार वो बदल जाता है। ऐसी जब भावना व्यक्ति के मन में निर्माण हो जाती है तो अपने आप वह अपने रास्ते पर आ जाता है और हर मुसीबत पर, हर संकट पर वह मात करता है। लेकिन संकट पर मात करने के लिए आध्यात्म का होना बहुत ज़रूरी है। संतों का साहित्य पढ़ना, जो संतों का साहित्य पढ़ता है वह किसी भी मुसीबत से नहीं डरता, वह हर मुसीबत का सामना करके आगे निकलने की कोशिश करता है। सरांनी या ठिकाणी मशालीचं उदाहरण दिलं की घे मशाल खांद्यावर प्रगतीची, देश अनद जगाला मिळवून माणुसकीची, हा संदेश सर आपण दिला। खरं तर आपण खूप प्रेरणादायी, खरं तर मी प्रवासी दिगंताचा हे जे वाक्य आहे ते आज खरं मला सार्थक वाटल्यासारखं वाटतं। कारण प्रवासी, तुमचा प्रवास आणि प्रवास कसा करायचा हे तुम्ही या माध्यमातून आवर्जून सांगितलं। सर, शेवटी तसं मुलाखत संपवावी असं मला वाटत नाही, पण वेळेचं भान ठेवून एखाद्या वक्त्याचं बोलणं कसं असावं की त्याचं मेंदूची शीर जडावे आणि हृदयाची तार छेडावी असं बोलणं असावं। आणि त्याला इतकंही ताणून धरू नये की मेंदूची शीर तुटेल आणि हृदयाची तार तुटेल। त्या संदर्भात मी बोलतो, कुलवान की पहचान होती है उसकी शान से। हो सर, कुलवान की पहचान होती है उसकी शान से और विद्वान की पहचान होती है उसकी जुबान से। सही आहे सर। तर खूप असं ऐकावं असं वाटतं सर, मात्र वेळेचं बंधन असल्यामुळं सर शेवटी जाता जाता तुम्हाला एक विनंती करतो सर की आम्हाला अशी एखादी प्रेरणादायक कविता ऐकवावी सर। जीवन जीते समय कुछ
संकलन मैंने बनाया है। अगर उसका व्यक्ति इस्तेमाल करता है तो वह निश्चित रूप से कामयाब हो जाएगा। जीवन जीते समय इतने नरम मत बनो कि लोग तुम्हें खा जाए। जीवन जीते समय इतने नरम मत बनो कि लोग तुम्हें खा जाए। जीवन जीते समय इतने गरम मत बनो कि लोग तुम्हें छू न सके। इतने गरम मत बनो कि लोग तुम्हें छू न सके। जीवन जीते समय इतने सरल भी मत बनो कि लोग तुम्हें मूर्ख बना दे। इतने सरल भी मत बनो कि लोग तुम्हें मूर्ख बना दे। जीवन जीते समय इतने जटिल भी मत बनो कि तुमसे कोई मिल न सके। इतने जटिल भी मत बनो कि तुमसे कोई मिल न सके। जीवन जीते समय इतने गंभीर भी मत बनो कि तुमसे हर व्यक्ति ऊब जाए। इतने गंभीर भी मत बनो कि तुमसे हर व्यक्ति ऊब जाए। जीवन जीते समय इतने छिछले मत बनो कि तुम्हें कोई माने ही नहीं। इतने छिछले मत बनो कि तुम्हें कोई माने ही नहीं। जीवन जीते समय इतने महंगे भी मत बनो कि तुम्हारे पास कोई आए ही नहीं। और जीवन जीते समय इतने सस्ते भी मत बनो कि हर व्यक्ति हर बात पर तुम्हें नचाता रहे। इतने सस्ते भी मत बनो कि हर व्यक्ति तुम्हें नचाता रहे। अगर इन बातों को याद रखकर अगर व्यक्ति आचरण करेगा तो शायद उसे किसी प्रकार की मुसीबत नहीं आएगी, ऐसा मेरा कहना है। धन्यवाद सर. आपल्याकडून खूप मोलाचं मार्गदर्शन झालं आणि याच्या पुढेही मार्गदर्शनाची अपेक्षा आहे सर. या निमित्तानं आज आपण मी प्रवासी दिगंताचा या DT न्यूजच्या मालिकेअंतर्गत पहिला अंक या ठिकाणी संपन्न केलेला आहे. पुनश्च एकदा आपण सरांचं PhD पदवी मिळवल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करूया आणि कार्यक्रम या ठिकाणी संपूया. खूप खूप आभार. DT न्यूज चॅनेलचं मी स्वागत पण करतो, आभार पण मानतो. माझे विद्यार्थीचा हात आपण अभिमान वाटतो. एका विद्यार्थ्यानं एका शिक्षकाची अशा पद्धतीनं मुलाखत घ्यावी. खूप मोठा योग आज आलेला आहे आणि माझ्या भावना आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेतल्या. त्याबद्दल मी तुमचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर.